मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत. एकंदरीत तुम्ही या जर पुस्तकावर नजर मारली तर तुम्हाला दिसून येईल एकूण याचे 100 पेजेस आहेत. तुम्ही जर एक 100 पेजेस वाचायला बसलात तर साधारण तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागतील, ते पण समजून घ्यायला. पण आपण राज्यसेवा, कंबाईन किंवा पोलीस भरती किंवा ज्या काही स्थानिक परीक्षा आहेत त्यामध्ये इतिहास विषयासंदर्भात किंवा सामान्य ज्ञान संदर्भात जे काही प्रश्न महत्वाचे आहेत आणि या पुस्तकातनं विचारले जाऊ शकतात, आपण फक्त त्याच गोष्टीचा इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. तर साधारण हा अभ्यास तुमचा एक 25 ते 30 मिनिटामध्ये होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, ना की तुम्ही 10वी बोर्डाची तयारी करताय. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही. जी या पुस्तकातली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे, तुम्हाला फक्त तेवढीच घ्यायची आहे. त्यामुळं पूर्ण पुस्तक वाचायची काहीही गरज नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, हा इतिहास आहे. इतिहास हा एक वेळेस वाचून कधीही लक्षात येत नाही. त्यामुळं तुम्ही जे पुस्तक वाचून तुम्हाला जे 4-5 तास लागणार होते, त्याचपैकी आपण त्या पुस्तकातलं परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा भाग फक्त एक 25 मिनिटामध्ये बसवला आहे. त्यामुळं तोच भाग तुम्ही लक्ष देऊन एक 2 ते 3 वेळेस जर तुम्ही ऐकला तर नक्कीच राज्यसेवा, कंबाईन किंवा ज्या काही तुमच्या स्थानिक भरतीच्या इतर परीक्षा आहेत त्याचा अभ्यास तुमचा 100% यातून होऊन जाईल. आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त इतिहासाचा अभ्यास करत नाहीये, तर त्या संदर्भात सामान्य ज्ञान किंवा त्यामध्ये जे येणारे इतर विषय आहेत त्याचाही अभ्यास आहे. आणि जे आयोगानं त्या ठराविक गोष्टीवरती यापूर्वी काही विचारलेले प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न सुद्धा तुम्हाला तिथं सांगत आहोत. त्यामुळं फक्त एक वेळेस तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि दुसरी वेळेस तुम्ही हेच पुस्तक तुमच्या बाजूला ठेवून बघा, त्यातलं तुम्ही वाचून बघा. जर तुम्हाला ते पुस्तक वाचण्यापेक्षा जर ह्या व्हिडिओ मधलं समजत असेल तरच तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू करा, अन्यथा ही व्हिडिओ बघू नका. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे जे 7वीच्या नंतरचे जे पुस्तक आहे ते पुस्तकं आम्हाला जाहीररित्या कुठेही अपलोड करता येत नाहीत, वेबसाईट वरती वगैरे, किंवा कॉपीराईट अंतर्गत आमच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणून या 10वीच्या पुस्तकाची PDF ची लिंक आम्ही आमच्या वेबसाईट वरती टाकलेली नाही, पण तुमच्या अभ्यासासाठी आम्ही या पुस्तकाची PDF एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे, जिथून तुम्हाला केव्हाही डाउनलोड करता येईल. पण त्याची लिंक आहे ती आम्ही व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगितलेली आहे. फक्त तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक कुठे आहे ती भेटून जाईल. आणि व्हिडिओ अर्धी बघून सोडू नका, बघायचं असेल तर पूर्ण शेवटपर्यंत बघा. एका बैठकीमध्ये तुमचं 10वीचं पुस्तक एक 25 ते 30 मिनिटांमध्ये संपून जाईल. तर चला मग आज आपण आपल्या 10वीच्या इतिहासाला सुरुवात करू. हे नवीन पुस्तक आहे, 2018ची आवृत्ती आहे. या पुस्तकामध्ये फक्त उपयोजित इतिहास याची माहिती दिलेली आहे. आता हा उपयोजित इतिहास म्हणजे काय आहे, तर इतिहासाच्या काही संकल्पना आहेत, विविध विषयात आणि आपल्या जीवनात होणारे विविध उपयोजन समजून घेणे आणि ते आचरणात आणणे. त्यानंतर ऐतिहासिक घटनांचे समकालीत्व ओळखता येणे आणि विविध विचार प्रवाहांची ओळख करून घेणे. तर आयोगाच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे आपण तेवढीच माहिती घेऊ फक्त. एकूण 9 पाठ आहेत. पहिला आहे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. इतिहास संशोधन पद्धती तर त्याने दिलेली आहे. एखाद्या गोष्टीचा इतिहास मांडताना या काही गोष्टी आहेत. सुरुवातीस संभाव्य परिकल्पना मांडणे, त्यानंतर त्याचं एक संशोधन करणे, त्यानंतर त्याचे ऐतिहासिक संदर्भ तपासणे, त्यानंतर त्या माहितीचे संकलन करणे आणि या सगळ्या गोष्टींचं एक आकलन करून घेणे. या इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्याच्या अनेक विचारवंतांचा हातभार होता. त्यातले काही महत्वाचे आपण विचारवंत पाहू. त्यातील महत्वाचे एक आहेत व्हॉल्टेअर आहेत. यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. हे एक फ्रेंच तत्वज्ञाते होते. यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात, कारण यांनी जे की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्या गोष्टीवरती तेव्हा लक्ष दिलं जायचं प्रामुख्याने, पण त्यांनी या व्यतिरिक्त आणखीन तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या गोष्टीचाही विचार करण्याचं एक त्यांनी तत्व मांडलं, एक विचार मांडला. आणि या सगळ्या गोष्टीमुळेच त्यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. त्यानंतर महत्वाचे आहेत कार्ल मार्क्स, 1818 ते 1833.
त्यांनी एक नवीन सिद्धांत मांडला होता. त्यामध्ये असं म्हटलं होतं, इतिहास एक अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो आणि माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि मानवी इतिहासामध्ये अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी दास कॅपिटल या त्यांच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर आयोगाने पूर्वी एक प्रश्न विचारला होता की दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आहे भारतीय परंपरा. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते, परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. आता भारतामधलं जे ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आहे ते कोरीव लेखांच्या स्वरूपामधलं आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे जे कोरीव लेख आहेत ते प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे किंवा ताम्रपट यावरती कोरीव लेखे आपल्याकडे उपलब्ध होऊ लागतात. या अशा गोष्टींमुळं आपल्याला त्या संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. आता काही महत्वाचे इतिहास लिहिणारी व्यक्ती आहेत. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता आपण पर्यंत काही परदेशी इतिहासकार पाहू. त्यातलं हसन निजामी यांनी लिहिलेलं ताजुल मासीर, मिन्हान इन सिराज लिखित तबाकत ई नासिरी आणि अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक ई तिमुरी हे तैमूरलुंग यांचे आत्मचरित्र, तसेच याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारिख ए मुबारकशाही यासारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. या मध्ययुगीन कालखंडामधील महत्वाची माहिती आपल्याला यांच्या ग्रंथामधून मिळते. तर आयोगाने त्या व्यक्तीचं नाव आणि त्यांनी लिहिलेलं ग्रंथ याविषयी जोड्या लावामध्ये प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही हे एकदा लक्षात ठेवा. यासोबतच काही परदेशी प्रवासी होती, त्यांनी काही प्रवास वृत्तांत लिहिला होता. तेही साधने महत्वाचे आहेत. त्यामध्ये आहे इब्न बतुता, अब्दुल रज्जाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे त्यांच्यापैकी एक होते. तसेच बादशाह औरंगजेब यांच्या काळातील ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे काही त्या काळामधले इतिहासकार होते. त्यांच्या लेखनामधूनही आपल्याला या काळाविषयी बरीच माहिती मिळते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातला एक महत्वाचा प्रकार आहे. यामध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन आपल्याला म्हणजे माहिती मिळते. आता मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या अशा बखरी उपलब्ध आहेत. त्यातली एक महत्वाची बखर म्हणजे सभासद बखर आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. सभासद बखर कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली. ठीक आहे. त्यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमधली माहिती दिलेली आहे. तसेच यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची ही माहिती यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे भाऊसाहेबांची बखर. यामध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. तसेच याच विषयावर पानिपतची बखर नावाचा आणखीन एक बखर आहे. आधुनिक काळातील इतिहास लेखनामध्ये एक महत्वाचा आयोगाचा आवडीचा प्रश्न आहे, ते म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक, त्यांचं नाव होतं अलेक्झांडर कनिंगहॅम. हे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. त्यानंतर पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. त्यानंतर 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. हे मुंबईचे गव्हर्नर होते.
1819 ते 1827 दरम्यान 1818ला मराठ्यांचा पराभव झाला. म्हणजे मराठा सत्ता संपुष्टात येऊन ती ब्रिटिश सत्तेमध्ये विलीन झाली. आता यात मराठी साम्राज्याच्या कालखंडाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि यावरतीच एक ब्रिटिश अधिकारी होते जेम्स ग्रँट डफ यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. याचे एकूण 3 खंड आहेत आणि यामध्ये या बाबतीत वर्णन केलेलं आहे. त्यानंतर द राईज ऑफ द मराठा पॉवर हा एक ग्रंथ आहे. न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कंबाईनला हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. यामध्ये यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडलेली आहे. वि. का. राजवाडे यांनी पुण्यामध्ये 7 जुलै 1910 रोजी इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी भारत इतिहास संशोधन मंडळ याची स्थापना केली. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारी 22 खंड प्रकाशित केली. तसेच विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आयोगाने कंबाईनला यावरती आणि राज्यसेवेला दोन्ही परीक्षेला यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. या पुस्तकाचं नाव विचारलेलं आहे त्यांनी. आता यामध्ये वेगवेगळे 3 नवे त्यांनी वैचारिक प्रवाह दिलेले आहेत. मार्क्सवादी, वंचिताचा म्हणजे त्याला आपण सब ऑल्टर्न इतिहास, स्त्रीवादी इतिहास. तर आयोग या अशा प्रवाहावरती प्रश्न विचारत नाही, पण या प्रवाहामधनं आपल्याला खूप काही महत्वाचे पॉइंट भेटणार आहेत. त्यावरती आयोग नक्की प्रश्न टाकतं. आता हा जो मार्क्सवादी इतिहास आहे यामध्ये काही खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. म्हणजे दामोदर धर्मानंद कोसंबी किंवा कॉम्रेड अमृत डांगे किंवा शरद पाटील. आयोग हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यावरती प्रश्न विचारते. अमृत डांगेवरती यावर्षी किंवा अगोदरही भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. तसेच ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यामुळे या 2 व्यक्तींचं नाव थोडं तुम्ही गुगल किंवा विकिपीडिया करून घ्या. आयोग यांच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारेल किंवा यांच्यावरती आपण समाज सुधारकामध्ये काही स्वतंत्र व्हिडिओ बनवू. त्यानंतर आहे वंचितांचा इतिहास. हा खूप महत्वाचा आहे. यामध्ये महत्वाचा आहे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यांनी गुलामगिरी या पुस्तकातनं एक महत्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. क्षुद्र अतिक्षुद्र यांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवलेला आहे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, क्षुद्र व अतिक्षुद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधलेलं आहे. तर कंबाईनला हा प्रश्न विचारलेला आहे की महात्मा फुलेंचं ग्रंथ गुलामगिरी आहे किंवा गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंचा आहे. हे 2 लक्षात ठेवा. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मी हे आता सांगितलं सर. त्यानंतर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स. हे ग्रंथ म्हणजे वंचिताच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगताय. आयोग जोड्या लावामध्ये हे प्रश्न विचारू शकतं की हे ग्रंथ आणि हे कोण लिहिलेलं आहे. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नाव आहे ताराबाई शिंदे यांचं. त्यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ लिहिलं होतं आणि त्या काळात ते खूप प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर 1888 ला पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रसिद्ध आहे, पुस्तक प्रसिद्ध आहे. आता हे उपयोजित इतिहास. याच संस्थेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग सध्या प्रचारात आहे. यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे त्यांनी एक व्यवस्थापन दिलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा 2 प्रकारचा असतो. तर आता मूर्त काय आहे, अमूर्त काय आहे आपण ते पाहू. तर मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे यामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे यांचा समावेश होतो. आणि अमूर्त मध्ये मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याचा सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह किंवा गट. म्हणजे मूर्त म्हणजे एखादी ठराविक गोष्ट जी की आपण म्हणू शकतो आपल्याला डोळ्यांनी दिसल. आणि अमूर्त म्हणजे शक्यतो एखादी संकल्पना किंवा कल्पना किंवा एखादी परंपरा. तर
या मूर्त आणि अमूर्त दोन गोष्टीची विभागणी त्यांनी सांस्कृतिक वारसामध्ये केलेली आहे. त्यानंतर दुसरा आहे नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैव वैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो: प्राणी, वनस्पती सृष्टी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी या आपल्या वारशांचे जतन होणे आवश्यक आहे आणि या बऱ्यापैकी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. म्हणून याचे जतन करणं आणि संवर्धन करणं या हेतूने युनेस्को म्हणजे या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहे आणि त्या तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. आता कंबाईनला दरवर्षी एक प्रश्न यावरती ठरलेला असतो आणि राज्यसेवेलाही 1 वर्षाआड हा प्रश्न विचारला जातो की जागतिक वारसा स्थान जे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हे तुम्ही एकदा वाचून घ्या की एकूण मौखिक स्थानं कोणती आहेत, त्याला केव्हा मान्यता भेटली, त्यांनी हे पण इथं दिलेलं आहे. त्यानंतर जागतिक वारसा स्थळ भारतातले कोणती आहेत, मग त्यातले सांस्कृतिक कोणते, नैसर्गिक कोणते आणि मिश्र स्वरूपाचे कोणते, मग ते कोणतं ठिकाण आहे आणि त्याला मान्यता कोणत्या वर्षी भेटली, इथपर्यंतची त्यांनी इथं काही यादी दिलेली आहे. तुम्ही हे पण बघून घ्या आणि एकदा ही माहिती विकिपीडियावरती पण सर्च करा किंवा आपण यावरती नंतर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. सगळ्यात पहिल्यांदा 1983 ला आग्र्याचा किल्ला आणि अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी आणि ताजमहाल या 4 गोष्टींना जागतिक वारसा स्थळ सांस्कृतिक म्हणून युनेस्कोनं मान्यता दिली. त्यानंतर नैसर्गिक मध्ये 1985 ला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आणि मानस वन्यजीव अभयारण्य यांना मान्यता देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगामध्ये आहे. आयोगाने 2018लाच यावर प्रश्न विचारलेला आहे की कास पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे, हे एक लक्षात ठेवा. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6व्या शतकातले संग्रहालय मेसोपोटेमियातील उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व तज्ज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 34 या काळामध्ये केले. हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम करत होती आणि यामधल्या ज्या प्राचीन वस्तू आहेत त्यांच्यासोबत त्या वस्तूचे वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका म्हणजे क्ले टॅबलेट या सापडल्या होत्या. आता इंडियन म्युझियम जे एशियाटिक सोसायटी तर्फे 1814 ला स्थापन झालं होतं, हे कोलकाताला येथे आहे. हे भारतातलं पहिलं संग्रहालय आहे. याचे संस्थापक नॅथॅनियल वॉलिक हे एक डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ होते. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे आणि भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. यामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी माहिती जपून ठेवली जातात. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अकाईव्ह म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून 1964 साली याची स्थापना झाली होती. याचे 3 महत्वाचे उद्देश होते: भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ती मिळवणे आणि त्याचे जतन करणे, चित्रपटांशी संबंधित महत्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि त्याचे संशोधन करणे, आणि तिसरं चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. हा प्रश्न अगोदर विचारलेला आहे. तसेच नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट सुद्धा पुण्यामध्येच आहे. आयोग एक मराठा चित्रशैलीबद्दल एक प्रश्न विचारू शकते की त्याचे वैशिष्ट्य नेमकं काय होते म्हणून. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, याचा जो उदय आहे तो आपण म्हणू की इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विकसित झाला. आता ही रंगीत चित्रे असून भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपामध्ये ही चित्र आहेत. या आपल्या मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव आहे. महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळ किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची एक काही महत्वाची उदाहरणं आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. काही संगीत कलाबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे.
सामान्य ज्ञान म्हणून जोड्या-लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, तुम्ही लक्षात ठेवा. कथक आहे. अ, उत्तर भारतामध्ये कथक आहे, महाराष्ट्रामध्ये लावणी, ओडिशामध्ये ओडिसी, तामिळनाडूमध्ये भरतनाट्यम, आंध्राचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम. हे एक लक्षात ठेवा. प्रसार माध्यमांबद्दल आपण थोडी माहिती घेऊ. प्रसार याचा अर्थ दूरवर पोहोचवणे आणि ते पोहोचवण्यासाठी लागणारं माध्यम म्हणजेच प्रसार माध्यम आहे. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर मुद्रणकला, वर्तमानपत्रे सुरू झाली. वर्तमानपत्रामुळे छापील बातम्या सगळीकडे पोहोचण्यास मदत झाली. तर आपण आता यात वर्तमानपत्राबद्दल थोडी माहिती घेऊ. इजिप्तमध्ये इसवी सनच्या पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेखे सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखालील ऍक्टा डायरना म्हणजे डेली ऍक्ट म्हणजे जे रोजच्या घटना होते ते नावाचे वर्तमानपत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले. कलकत्ता जनरल ॲडवायझर किंवा बंगाल गॅझेट असे त्याचे नाव होते, लक्षात ठेवा. आणि ते सुरू केलं जेम्स ऑगस्टस हिकी यांनी. ते एक आयरिश व्यक्ती होते. त्यानंतर दर्पण हे 1832 साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. तर आयोगाने या दोन्हीवरती प्रश्न विचारलेला आहे. पहिला आहे बेंगॉल गॅझेट आणि दुसरा आहे दर्पण. आणि यांचाच जो 6 जानेवारी जन्म दिनांक आहे तोच दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर प्रभाकर हे वर्तमानपत्र आहे, भाऊ महाजन यांनी सुरू केले. त्यानंतर लोकहितवादी म्हणजे गोपाळहरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली. त्यानंतर आहे ज्ञानोदय. ज्ञानोदय पत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. आणि मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले चित्र छापण्याचा मान हा ज्ञानोदयकडे जातो. तर आयोग यावरती प्रश्न विचारलेली नाही, त्यामुळं शक्यता आहे पुढे विचारू शकतं की पहिलं चित्र छापण्याचा मान हा कोणत्या वर्तमानपत्राकडे आहे किंवा कोणत्या वर्तमानपत्राने छापलं. तर ते ज्ञानोदय आहे 1842 आणि 1851 ला. त्यानंतर दीनबंधू एक आहे. आयोगाने कंबाईन यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे सहकारी होते कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले होते. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा ही 2 वर्तमानपत्रे चालू केली. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिली मासिक दिग्दर्शन सुरू केले. आणि नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती 1929 ला हे एक महत्वाचे साप्ताहिक सुरू झाले. त्याचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले. आणि 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे करण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव देण्यात आले. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. तर हे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्वाचं आहे किंवा एक सामान्य ज्ञानचा प्रश्न हे विचारू शकतात. तर हे लक्षात ठेवा सगळं. 23 जुलै 1927 रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झाले. आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. आणि महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 ला रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. आणि 1991 मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्या केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली. हे एक सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचं आहे किंवा राज्यसेवा मुख्यालय खूप महत्वाचं आहे. महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे कीचकवध हे नाटक खाडलीकर यांनी लिहिले. तर कंबाईनला हा प्रश्न 2-3 वेळेस विचारलेला आहे. कीचकवध हे नाटक कोणी लिहिले तर खाडलीकर यांनी लिहिले. कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारत माता, युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हॉइसराय लॉर्ड कर्झन अशा स्वरूपात प्रेक्षक हे नाटक पाहत
आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चीड निर्माण होईल. तर आयोगाने त्यांच्या जे रोल आहेत त्याबद्दल कधी प्रश्न विचारला नाही, पण शक्यता आहे यानंतर ते प्रश्न विचारू शकतात. तर हे एक तुम्ही लक्षात घ्या, आधुनिक महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे. तसेच यांचं संगीत मान अपमान नावाचं एक नाटकही प्रसिद्ध आहे. 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतल्या पहिल्या स्त्री चित्रपट निर्मित्या होत्या. हा एक प्रश्न आयोग विचारू शकतो. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नादाई हे हिंदीमधले बोलपट तयार केले. भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम आहे. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. खेळांना राष्ट्र मंडळाची पुस्तकं डाउनलोड करण्यासाठी आपल्याकडे टेलिग्राम ॲप पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही टेलिग्राम ॲप ओपन करा. टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा @target e academy. आपल्या अकॅडमीचं खाली एक चॅनेलची लिंक येऊन जाईल, त्यावरती क्लिक करा. हे आपलं चॅनल ओपन झालं आहे. यावरती स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत. ते जर तुम्हाला इथं सापडत नसतील तर तुम्ही सरळ सर्च बॉक्समध्ये परत टाईप करा #स्टेट बोर्ड STATEBOARD. यामध्ये स्पेस देऊ नका. जेव्हा तुम्ही हे सर्च कराल तेव्हा तुमच्या समोर एक 7-8 प्रकारचे वेगवेगळे फाईल्स दिसतील. तुम्हाला त्यातली जी फाईल पाहिजे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं टेलिग्रामवरती आपण या आपल्या PDF सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले. धावणे, थाळीफेक, रथ, घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. त्यानंतर यामध्ये काही खेळाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 1928, 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकले. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. तसेच 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. तर हे एक सामान्य ज्ञानाच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पर्यटनाच्या बाबतीत थोडी माहिती घेऊ. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडोला प्रसिद्ध आहे. त्याने अनेक देशांना भेटी दिली, त्यामध्ये भारत आणि चीनही होते. आणि या प्रवासादरम्यानचे अनुभव तो आपल्या दैनंदिनीमध्ये लिहायचा आणि हीच दैनंदिनी एक महत्वाचा इतिहासाचा दस्तऐवज आहे. त्यानंतर मार्को पोलो आहे. 13व्या शतकामध्ये या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि चीनची ओळख युरोपला करून दिली. तो 17 वर्ष चीनमध्ये राहिला. त्यानंतर इब्न बतूता आहे. इस्लाम जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी आहे हा. तो 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. मध्ययुगीन इतिहास आणि समाज जीवन समजण्यासाठी याचे लेखन खूप उपयोगी आहे. त्यानंतर गेरहार्ड मार्केटर आहे. 16व्या शतकातील हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळेच युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. भारतातले आगळेवेगळे पहिले पुस्तकाचे गाव म्हणून बिल्लार या गावाला ओळखले जाते. हे महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव आहे. या पुस्तकाच्या गावात अनेक घरात पर्यटकासाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित चरित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बाल साहित्य, थोडक्यात तर सगळ्याच गोष्टीचे पुस्तक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. आता काही ऐतिहासिक साधने आहेत म्हणजे मौखिक आणि लिखित. आता मौखिक म्हणजे लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादी गोष्टीचे संकलन किंवा संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, त्या गोष्टीचा एक अन्वयार्थ लावणे किंवा एक मौखिक साहित्य प्रकाशित करणे. आणि लिखित म्हणजे एखादी गोष्ट ही लिहून ठेवलेली असणे. आणि मौखिक म्हणजे एखाद्याच्या मुखातनच ती पुढे पुढे येणे.
लिखित साधनांमध्ये ताम्रपट, दरबारी दफ्तरे, खाजगी पत्रे, दैनंदिनी, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, ग्रंथ इत्यादी त्यामध्ये होते. त्यानंतर आहेत भौतिक साधने. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार त्याचे वर्गीकरण करणे, त्याची एक सूची तयार करणे, ज्या पुरातन वस्तू आहेत त्याचे संवर्धन करणे. आपण आत्ताच बघितलं की कोलकात्यातलं भारतातलं पहिलं संग्रहालय होतं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या संस्थेमार्फत तयार केलेलं. 1814 त्याची स्थापना झाली होती, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर 1949 दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. लक्षात ठेवा, दिल्लीलाच सध्या राष्ट्रीय युद्ध स्मारक सुद्धा आहे, म्हणजे नॅशनल वॉर मेमोरियम सुद्धा आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा, हा करंट रिलेटेड पण प्रश्न होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईला आहे. 1904 त्याची स्थापना झाली. 1905 ब्रिटनचा प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आला होता. त्याच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय तिथल्या काही लोकांनी मुंबईच्या घेतला होता. त्यानंतर 1918 त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. ही जी संग्रहालयाची वास्तू आहे म्हणजे इमारत आहे ती इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत यामध्ये. तर अशा पद्धतीचा हा महत्वाचा 10वीचा इतिहास होता. इतर माहिती आपल्याला परीक्षा दृष्टीने तेवढी महत्वाची नाहीये, त्यामुळे आपण काही ती घेतलेली नाहीये. तर इथपर्यंत हा इतिहास आहे. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला खाली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर कमेंट करा. धन्यवाद.